नमस्कार मित्रांनो, भय कथांची डायरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर चला आजच्या भय हास्य कथेला सुरू करूया. आजची कथा आहे शांतिनिवासमध्ये भूतांचा राडा. बबन्या, गंपू आणि सोप्या हे 3 मित्र एका पैजेपोटी गावाबाहेरच्या एका जुन्या पडक्या बंगल्यात राहायला जातात. बंगल्याचं नाव असतं शांतिनिवास, पण तिथे शांती सोडून बाकी सगळं काही असतं. रात्रीचे 12 वाजले होते. हातात टॉर्च घेऊन ते तिघे बंगल्यात शिरले. सगळीकडे कोळ्याचे जाळे पसरलेले आणि धूळ होती. गंपू म्हणतो, अरे बबन्या, आपण परत जाऊया. माझ्या डाव्या डोळ्याची पापणी लवतीया. सोप्या म्हणतो, ती पापणी नाही, तुझा डोळा भीतीमुळे थरथर कापतोय, आता गप्प बस. अचानक बंगल्याचा मुख्य दरवाजा जोरात बंद झाला आणि एका कोपऱ्यातून खुर्ची हलण्याचा आवाज आला. रात्रीचे 12 वाजले होते. बंगल्याच्या हॉलमध्ये तिघे बसले होते. अचानक भिंतीतून धोंडीबा काकांचं भूत बाहेर आलं. त्याचे केस पिंजरलेले होते, डोळे लाल, आणि ते जोरात ओरडले, कोण आहात तुम्ही? माझं रक्त पिणार का? बबन्याने, जो आधीच 2 पॅक मारून बसला होता, त्याने शांतपणे एक रिकामा ग्लास पुढे केला. बबन्या म्हणाला, काका, रक्त काय पिताय? हे घ्या, एकदम जिलेबीसारखी चढते. आज पिऊन टाका, उद्याचं कोणी बघितलंय? असं बोलणं ऐकल्यावर धोंडीबा काका गोंधळले. 50 वर्षात त्यांना कोणी अशी ऑफर दिली नव्हती. त्यानं एक घोट घेतला आणि पाहता पाहता त्यांच्या डोळ्यात चमक आली. मग काय, काका पण मांडी घालून बसले. रात्रीचे 2 वाजले होते. बाटली संपत आली होती. चौघांनाही तुफान नशा चढली होती. सोप्या धोंडीबा काकांच्या खांद्यावर हात टाकून म्हणतो, काय रे धोंडू भाऊ, तुला एक विचारू? तू मरताना बाय बोलून मेला होतास का गुपचूप गेला होता? धोंडीबा भूत नसेत हसतं व म्हणतं, अरे सोप्या लेका, मी गुपचूप गेलो म्हणून तर अजून इथंच बसलो. तेवढ्यात गंपूला वाटलं की तो स्वतःच भूत झालाय. तो हवेत उडायचा प्रयत्न करू लागला. गंपू म्हणाला, बघ बबन्या, मी पण उडतोय, मी पण तात्या विंचू झालोय. बबन्या म्हणाला, अरे मूर्खा, तू उडत नाहीस, तू धोंडीबा काकांच्या पायावर पाय ठेवून उभा आहेस म्हणून तुला वाटते तू हवेत आहेस. आता नशा इतकी वाढली की कोणालाच कळेना नक्की मेलेलं कोण आहे. धोंडीबा काकांनी आपलं डोकं शरीरापासून वेगळं केलं आणि ते डोकं बबन्याकडे सोपवलं. बबन्या नशेत म्हणाला, काका, हे काय चेंडू खेळायला दिलाय का? सोप्या, बघ काकांचं डोकं किती हलकं आहे, यात मेंदूच नाहीये. सोप्या ओरडला, अरे बबन्या, तू ज्याला डोकं म्हणतोय तो तर पाण्याचा तांब्या आहे. काकांचं डोकं तर गंपूच्या मांडीवर झोपलंय. आता मात्र पूर्ण गोंधळ उडाला. गंपूने आरशात पाहिलं आणि ओरडला, आई ग, आरशात भूत दिसते. बबन्याने त्याला मागे ओढलं आणि सांगितलं, अरे गंपू, तो आरसा नाही, ती खिडकी आहे आणि बाहेर धोंडीबा काकांचे काका उभे आहेत. सकाळी 5 वाजता गावकरी बंगल्यापाशी आले. त्यांना वाटले तिघांचे सांगाडे मिळतील, पण आतलं दृश्य बघून अख्खं गाव थक्क झालं. बबन्या धोंडीबा काकांच्या साकळ्या ओढून म्हणत होता, आणखी एक पॅक लाव रे धोंड्या. सोप्या धोंडीबा काकांच्या पांढऱ्या कपड्याने आपलं नाक पुसत होता. गावचा सरपंच जवळ आला आणि जोरात ओरडला, बबन्या, काय झालं रात्री? बबन्या नसेत डोळे उघडत म्हणाला, सरपंच, काही समजेना झाले. रात्री आम्ही 4घे होतो, आता आम्ही 4घे आहोत, पण प्रॉब्लेम असा आहे की धोंडीबा काका म्हणाले की त्यांना आधार कार्ड काढायचं आहे आणि माझ्या घरी राहायला यायचं आहे. बबन्या, सोप्या आणि गंपू गावाकडे निघाले. वाटेत गंपूने विचारलं, अरे, तो 4था माणूस कोण होता जो आपल्यासाठी चकली तोडून देत होता? सोप्या म्हणाला, मला वाटलं तो तू होतास. बबन्या म्हणाला, आणि मला वाटलं तो गंपू होता. तिघांनी मागे वळून बघितलं तर त्यांच्या मागे कोणीच नव्हतं. पण सोप्याच्या खिशातून एक चिठ्ठी निघाली, ज्यावर लिहिलं होतं, मित्रांनो, पुढच्या शनिवारी येताना ओल्डमोंग घेऊन या. साकळ्यांना ऑइलिंग करायचं आहे, तुमचा धोंडीबा. आता हे तिघेही दर शनिवारी बंगल्यात जातात, पण कोणालाच कळत नाही की त्या पार्टीत नक्की जिवंत कोण आहे आणि मेलेली आत्मा कोण आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या भय कथांची डायरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.